चला तर मग आज आपण करणार आहोत येळवण्याची आमटी म्हणजेच कटाची आमटी। कटाची आमटी ही महाराष्ट्रात स्पेशल आहे, त्याच्यामुळे प्रत्येक सणाला ही आमटी बनवतात। चला तर मग आता आपण बनवूया। ही हरभऱ्याची डाळ शिजवून घेतली आहे आणि ही एका चाळणीमध्ये मी काढून त्याचं पाणी निसरण्यासाठी ठेवणार आहे आणि ह्याचं पाणी निसरेपर्यंत आपण दुसरी आमटीची तयारी करू। त्यासाठी आपल्याला लागणार आहे लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट। आता मी ह्यामध्ये घेतलं आहे लसूण आणि खोबरं हे मी आधीच भाजून त्याचं वाटण करून घेतलं आहे। ह्या दोन्हीची आता आपण पेस्ट तयार करून घेऊया। आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया। हे बघा आपली पेस्ट तयार आहे। त्याच्यानंतर मी लगेच कांदा आणि टोमॅटोची सुद्धा पेस्ट तयार करून घेणार आहे। मी ह्यामध्ये एक कांदा आणि एक टोमॅटो घालून ह्याची पण पेस्ट तयार केली आहे। आणि आता इथे मी चिंच भिजू घातली आहे, कारण आपल्याला चिंच आणि गूळ लागणार आहे। आणि आता हे बघा पाणी पूर्ण हे झालं आहे डाळीमधलं। मग आता मी ह्याला मॅश करून घेणार आहे। एका फुलपात्राने मी असं मॅश करून घेतलं आहे चाळणीमधून आणि ते मस्त आता आपलं सारण तयार झालं आहे। हे सगळं मॅश करून झालं की हे बघा आता आपल्या ह्याला येळवणी तयार झाली आहे। मग आता मी आमटीसाठी लागणारं गरम पाणी करून घेतलेलं आहे। आता गरम पाणी करून घेतलं की मी कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम करून घेतलं आहे। आपलं तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे मोहरी छान तडतडून दिली आहे। जिरे मोहरी तडतडले की त्यामध्ये मी कढीपत्ता टाकणार आहे आणि कढीपत्ता छान तळला की त्याच्यामध्ये आपण वाटलेली पेस्ट तयार केलेली टाकणार आहोत, खोबरं आणि लसूणची। आणि ही पेस्ट छान लालसर अशी तळू देणार आहोत। आणि पेस्ट छान अशी तळली, हे बघा बुडबुडे आले, हे कमी झाले पाहिजे। हे छान पेस्ट तळली का ह्यामध्ये आपण कांदा टोमॅटोची पेस्ट घालून तळणार आहोत। आता आपली बघा ती पेस्ट तयार आहे। आता आपण ह्याच्यामध्ये प्युरी घालून तळणार आहोत। आपण आता ह्याची छान पेस्ट तयार करून घेऊ। पेस्ट अशी करायची की कढईला सुटली पाहिजे ती पेस्ट आणि त्याला तेल सुटलं पाहिजे। आता हे बघा ते छान कढईला सुटलं आहे आणि तेल पण सुटलं आहे। मग आता ह्यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत आणि मसाले काही जास्त घालणार नाही मी, फक्त काळं तिखट आणि घरकुल मसाला हे दोनच मसाले मी ॲड करणार आहे। कारण आपल्या काळ्या तिखटामध्ये सगळे खडे मसाले असतात, त्याच्यामुळे दुसऱ्या मसाल्याची आवश्यकता नाही। बघा मी इथं 2 चमचे काळे तिखट टाकून घेतले आहे आणि 2 घरकुल मसाल्याच्या पुड्या मी ह्यामध्ये घातलेले आहे। हे छान आता आपण मिक्स करून घेणार आहोत। बघा किती छान लालसर कलर आला आहे। बघा तुम्ही बघू शकता, फक्त मी काळा मसाला आणि घरकुल मसाला घालून ही छान पेस्ट तयार करून घेतली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण जी येळवणी तयार केली आहे ती घालायची आणि येळवणी घातली का छान असं हलवून घ्यायचं आणि आपल्या कमी जास्त प्रमाणात आपण पाणी घालून घेणार आहोत। आता ह्याला छान हलवून घेऊ आणि बघूया आपण किती की येळवणी कशी आहे। आता ह्याचं प्रमाण बघा, मला थोडीशी ही दाटसर वाटते, त्याच्यामुळे मी अजून थोडं पाणी ह्यामध्ये घालून योग्य प्रमाण करून घेणार आहे। आता हे बघा मी पाणी घालून छान असं येळवणीचं प्रमाण करून घेतलं आहे। ह्यामध्येच आता आपण जी चिंच भिजू घातली होती ती घालणार आहोत आणि त्यानंतर थोडासा गूळ। कसं चिंच गूळ घातलं की आमटीला मस्त चव येते, म्हणून आपण ह्यामध्ये चिंच आणि गूळ घालणार आहोत। आणि त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत। मीठ टाकून घेतलं की आपण ह्याला छान अशी कड येऊ देणार आहोत। अशी बारीक मंद ह्याच्यावर आपण ह्याला छान अशी कड येऊ द्यायची आणि छान अशी कड आली आहे। बघा आता बघितलं का तोंडाला पाणी सुटते ना, अशी खावीशी वाटते ना। तुम्हाला पण आवडते का नक्की सांगा। अशी एकदा नक्की येळवण्याची आमटी तुम्ही तयार करा आणि आवडली तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय, धन्यवाद।